निशी, गो निशी. लालिताई, निशी काय गेला का माहित? निशी नीरजकडे गेली आता. नीरजच्या घरी? तिकडे कशा गेली? नाही ती काय माहित नाही. माहित ना म्हणजे हा खय गेला तर माहित असा. मग विचारूच ते का आणि खय आता काय रावला त्याचा? काय झालं? काय नाही, या घरातल्या सगळ्यांची ना डोकी फिरलेली असत. कधी काय करतीत ना तर सांगू केवचा नाही. शिणू, काय रे, काय झाला? नाही म्हणजे आहे आता कोणी काय केलं? तुझी लाडकी पुतणी निशीन काय केलं? गेला हा नीरजच्या घराकडे. काय नीरजला भेटायला निशी गेला? हो, आणि दादा मामा नीरज घरात नाहीये. अरे पण शिणू, म्हणजे का कशा गेला ना ताई सर? मी सांगते, मला माहितीये निशी तिकडे का गेली. हो मग सांग ना, कशा गेला आता? ते शिर्के आलेत तिकडे ना, म्हणून. आता ती नीरजची आई निशीला परत काय बोलली तर? अशी कशी बोलत माझ्या नातीक? दात घशात नाही घालूच आहे त्याचे. आत्ता जातो ते निशी घेऊन येतोय मी. त्याचे थांबा. तुम्ही नका जाऊ. आधीच त्या मेघनाताईंनी आपल्या घरातल्या माणसांचा अपमान केला, तेवढं पुरेसं. तर जर तुमका काय बोलला ना त्या, तर आम्ही कोणच सहन करू शकणार नाही. तुम्ही नका जाऊ. मी जाऊन बघते आणि निशिक घेऊन येते. उमा, मी पण येते. काका मी पण येते. तू थांब इथे पण. चला उमा. यात एकदाची कधी गावाबाहेर जातली ना तेव्हा कच ठाव. हो थांबा. काय झालं? ता बघा. मगाशी मी तुमच्याशी खोटं बोलले. मी तुमचं आणि शिर्के काकांचं बोलणं रेकॉर्ड केलं नव्हतं. मी तुम्हाला एक संधी देत होते. मला असं वाटलं मी हे रेकॉर्ड करते असं ऐकल्यानंतर तुम्ही तुमची चूक कबूल कराल. तुम्हाला मुळात तुम्ही जे काही केलंय ना ते चुकीचं वाटतच नाहीये. म्हणजे तू रेकॉर्ड केलं नव्हतंस? नाही, तेव्हा केलं नव्हतं, पण आत्ता केलंय. निशी, तुला तर ना थांबा. तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं करून मी तुमचं पितळ उघडं पाडेन? घाबरू नका. मी हे रेकॉर्डिंग नीरज सरांना अजिबात ऐकवणार नाही. कारण काय आहे ना, तुम्हाला तुमच्या वागण्याचा अजिबात पश्चाताप झाला नसला तरी नीरज सरांना हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसेल. खूप त्रास होईल त्याचा. काय आहे, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला आपल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हेच खऱ्या प्रेमाचं लक्षण असतं. तुम्हाला हे सांगून काही उपयोग होईल असं वाटत नाही. जिंकण्याच्या हट्टापायी तुम्ही तुमच्या मुलाचं अपहरण केलं यात तुम्हाला काहीच चुकीचं वाटत नाही. पण तुमचा हा चेहरा मला नीरज सरांसमोर आणण्याची अजिबात इच्छा नाही. आपली आई आपल्यावर खूप प्रेम करते. या त्यांच्या विश्वासाला तडा जाईल, ते पुरते खचून जातील. मी त्यांच्यापासून लांब झाले, पण सरांवरचं माझं प्रेम तीळभरही कमी झालेलं नाहीये. म्हणून तुम्हाला हरवण्यासाठी मी अशी तुमच्यासारखी खालच्या पायरीला येऊ शकत नाही. काळजी करू नका. नीरज सरांना यातला एकही शब्द कळणार नाही.
तुम्ही इथनं जाताय ना? नाही जा, मी तुमच्या प्लॅनमध्ये आडकाठी नाही आणणार. पण एक नक्की, माझ्या मनात नीरज सरांविषयी प्रेम कायम असेल. आणि मला खात्री आहे एक दिवस माझं प्रेम मला परत नक्की मिळेल. नीरज सर, नीरज, बरं झालं तू आलास. ही सकाळी तुला भेटायला आली होती. तुमची भेट झाली नव्हती ना, म्हणून हिने शिर्केला काहीतरी खोटं नाटं पडवून तुझ्याशी वाद घालायला आली आहे. काय मुलगी आहे. नाही नीरज, तुझे आऊस खोटा बोलता. माझ्या मॉमवर आरोप करायच्या आधी ना स्वतःला विचार तू जे केलंस ते बरोबर केलंस का? हा, ठीक आहे, तू मला किडनॅप केलंस, असेल काहीतरी कारण, काहीतरी स्वार्थ. पण ज्यांनी फक्त आणि फक्त या गावाच्या भल्याचा विचार केला, या गावासाठी आपला जीव उभारून टाकला, तू त्या दादा खोतांच्या जीवावर उठलंस. त्यांचा गोडाऊन जाऊन त्यांचं नुकसान केलंस तू. अरे तू तुझ्या गावाचं नाही होऊ शकलास तर आमच्यासारख्या बाहेरच्यांचं काय होशील? ए नीरज, माझ्या वाकड्यात जाऊ नकोस हा, नाही तर तुझ्या आवश्यकपण या सगळ्या गुन्ह्यात अडकवू शकताय मी. ठीक आहे. तुला मी आता जाऊ देतोय, तुझं नशीब समज. आणि निघ इकडनं आता, नाहीतर स्वतःच्या पायावर सुद्धा उभं राहू नाही शकणार तू. निघ. ये मा दादा तुम्ही शिर्के तर गेलो, पण हे सगळे काय करतात थय? काय चाललंय एवढा त्या नीरजच्या घरात? नीरज बेटा, ही माणसं आपल्याला ना सतत त्रास देणार. आपण इथे राहू नये असं वाटतंय त्यांना. आता आपण एक सेकंद सुद्धा थांबायचं नाही. चल नीरज, चल. मॉम, तुला जायचं असेल तर तू एकटी जा. मी तुझ्यासोबत कुठेही जाणार नाही. नीरज, काय झालं बेटा? आय एम सॉरी की मला हे बोलावं लागतं, पण तू माझी मॉम आहेस ना, ह्या गोष्टीची मला लाज वाटते. मी प्रार्थना करतो की देव तुझ्यासारखी मॉम कोणालाही देऊ नये. काय झालं? त्रास होतोय तुला? तुला जर ऐकून इतका त्रास होत असेल तर विचार कर की मला किती दुःख होत असेल ते. आणि तुझं हे सगळं नाटक चालू आहे माहित असून सुद्धा तर माझ्या प्रेमासाठी हे सगळं चुपचाप सहन करणाऱ्या निशीला किती असं वाटत असेल ते. मी हे सगळं तुझ्यासाठी केलं. तू माझ्याकडे परत यावंस ह्यासाठी केलं.
तुझ्या याच स्वभावामुळे कंटाळून मी तुझ्यापासून लांब गेलो होतो मॉम. आठवत आहे तुला? पण तू इथे परत आलीस. आमच्या प्रेमाला तू एक्सेप्ट केलं. निशीला सून म्हणून तू एक्सेप्ट करायला तयार झालीस. मला वाटलं की तू चेंज झालीस, तू बदललीस. मला वाटलं की आपण परत एकत्र राहू. पण हा सगळा तुझा प्लॅन होता. तुला माझ्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता मॉम. तुला फक्त निशी आणि तिच्या बाबांना हरवायचं होतं. आणि तू यासाठी इतक्या खालच्या थराला गेलीस की तू मला किडनॅप केलंस, स्वतःच्या मुलाला. माझा जीव गेला असता तर काय केलं असतंस तू? तू गोडाऊनला आग लावलीस. त्या आगीत जर निशी आणि तिच्या बाबांचा जीव गेला असता तर काय केलं असतंस तू मॉम? तू म्हणतेस तू हे माझ्यासाठी केलंयस, हा? पण तुझं खरं रूप समजल्यावर कसा विश्वास ठेवू मी की तू हे खरंच माझ्यासाठी केलंय ते? उद्या परत कोणाला तरी खोटं ठरवण्यासाठी तू माझा वापर करशील. कोणाला मर्डरच्या आरोपात अडकवण्यासाठी तू माझाही जीव घ्यायला पुढे मागे विचार करणार नाहीस. बस झालं नीरज. वाटेल ते बोलू नकोस. अरे तुझा कशाला जीव घेईन मी? तिच्या बापाला, त्या रघुनाथ खोताला अद्दल घडवायची होती मला. म्हणूनच मी त्या शिर्केला सांगितलं होतं. पण फक्त किडनॅप कर असं म्हणाले होते मी. तुझ्या केसालाही धक्का लागू नये हे मी बजावलं होतं. राहिला प्रश्न गोडाऊन मध्ये तुझ्या जीवावर बेतलं त्याचा. तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की फक्त गोडाऊनला आग लावायची होती. कुणाचा जीव घेण्याचा माझा विचारच नव्हता. पण निशी आणि रघुनाथ खोत त्या आगीत अडकले. माझा काही दोष नव्हता. पण तू त्यांना वाचवण्यासाठी आगीत उडी मारायची काय गरज होती? एक निशी गेली असती तर काय आभाळ कोसळणार नव्हतं? हिच्यासारख्या 56 मुली आणल्या असता मी तुझ्या. आणि इथेच तू चुकलीयस मॉम. तू मला ओळखलंच नाही. माझा आनंद निशी सोबत एकत्र आयुष्य काढण्यात आहे हे तुला कळलंच नाही. पण माझ्या मनात तुझ्याबद्दलची रिस्पेक्ट निशीला माहित होती. म्हणून आता प्रूफ असून सुद्धा ती गप्प राहिली. ह्याला म्हणतात खरं प्रेम. पण मी तुला हे का सांगतो? तुला ते कळणारच नाही. आणि जरी कळलं ना तरी आता खूप उशीर झाला. तुझ्यासाठी मी निशीला दूर केलं. आणि आता मी तुझ्यापासून लांब जाणार. जोवर तुझ्यातली ही अहंकारी, स्वार्थी, पैशांची घमंड असलेली बाई तुला सोडून जात नाही, जोवर तू माझ्यावर, तुझ्या मुलावर निस्वार्थ प्रेम करत नाही, तोवर मी तुला मॉम बोलणार नाही. उमा, मिसेस मेघना सचदेव, तुझं हे घर सोडून जातोय. नीरज, नीरज, नीरज थांब, नीरज, नीरज थांब. थांब नीरज. तुला कुठेही जायची गरज नाहीये. प्रेमाच्या परीक्षेत तू यापूर्वीच पास झालायस. पण
आज तू माणुसकीच्या परीक्षेतही पास झालास. नीरज, तुझं हे घर सुटलं म्हणून काय झालं? तुझं आमच्या घरामध्ये कायम स्वागत आहे. तुम्ही तुम्ही इथे बसा. माझ्या मुलाला माझ्यापासून लांब केला असता तू. नीरज, माझा नीरज, माझा नीरज. मेघनाताई, इतका वेळ मी सगळं शांतपणे बघत होते, सगळं ऐकत होते. मला माहित नाही माझ्या मुलीबद्दल तुमच्या मनात इतका तिरस्कार काय. पण जर मुळातच ती तुम्हाला पसंत नव्हती तर तिला स्वीकारण्याचं नाटक तरी का केलं? फक्त एकदा जर तुम्ही माझ्या मुलीला सांगितलं असतं ना, एक खरी आई बनून की माझ्या नीरजपासून दूर हो, तर तुमच्या भावनांचा आदर करून माझी मुलगी खरंच तुमच्या मुलाच्या आयुष्यातून दूर झाली असती. त्यासाठी इतकी कटक कारस्थानं करायची काही गरज नव्हती. तुम्ही आमच्या घरात फूट पाडायचा प्रयत्न केला, माझ्या घरच्यांच्या जीवावर उठलात. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? तुम्ही जिंकलात असं वाटतंय तुम्हाला? नीट बघा मेघनाताई, आज तुमच्या पोटचा मुलगा दुरावलाय तुमच्यापासून. खूप पैसे असतील हो तुमच्याकडे, पण तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक तरी जवळचा मायेचा हात आहे तुमच्या सोबत. एक आई म्हणून तुम्ही काय गमावलंय याची कल्पना देखील नाहीये तुम्हाला. खरं तर आज मला तुमचा राग यायला हवा, पण मला कीव येते तुमची. करोडो रुपयांची संपत्ती असून सुद्धा आज जगातली सगळ्यात गरीब आई आहात तुम्ही. आणि ज्या दिवशी तुम्हाला या सत्याची जाणीव होईल ना, त्या दिवशी त्यातून सावरायचं बळ तुम्हाला सर्वेश्वर देव, एवढीच इच्छा आहे माझी. निशी, तू तुझ्या परीने या नाता जोडूचा पूर्ण प्रयत्न केलास, पण ज्या बाई का नाळेन बांधलेला नाता जोडून ठेवता येईल नाही, त्याच्याकडून अजून काय अपेक्षा करशील? चल. निशी आली. सोबत नीरज पण.